पीछे लो ना यार सब मिलके भैया पीछे थोड़ा पीछे लो ना यार मागचा आवाज बंद करायला सुनील शेवाळे तुमचे आमदार आहे त्यांना शरद पवार साहेबांनी थेट धमकी दिलेली मागचा बंद करायला सुनील शेवाळेंनी हे विसरू नये लोणावळ्यातला कार्यक्रम शेळके सुनील शेळके आमदार त्यांना पवार साहेब की माझं नाव शरद पवार आहे मागचं बंद करा सुनील शेळके ऑडिओ माहिती प्रयास केला जातो या वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या प्रसिद्ध केल्या जातात. आता मधीच एक बातमी आम्ही वाचली की सागर बंगल्यावर काही झालं नाही काही नाही कारण त्या दिवशी मी आणि रात्री देवेंद्र बरोबरच होतो. इतक्या धादांत खोट्या बातम्या बसतो. जागा वाटपाचा निर्णय कधी माहिती प्रयास केला जातो या वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या प्रसिद्ध केल्या जातात. आता मधीच एक बातमी आम्ही वाचली की सागर बंगल्यावर काही झालं नाही काही नाही कारण त्या दिवशी मी आणि रात्री देवेंद्र बरोबरच होतो. इतक्या धादांत खोट्या बातम्या बसतो. जागा वाटपाचा निर्णय कधी की आम्ही प्रफुल्ल पटेल मी आणि सुनील तटकरे तसंच एकनाथराव शिंदे आणि देवेंद्रजी चंद्रशेखर बावनकुळे आम्ही एकत्र 2 दिवसात बसतोय आणि त्याच्यातनं आमचा जागा वाटपाचा अंतिम होईल. दादा महायुतीमध्ये काही शिंदेगडचे आमदार की भाजपचा गळा कापत आहे मला त्याच्याबद्दल हो का तुम्ही ना माझ्या पक्षाच्या बद्दल मला प्रश्न त्याच्यामध्ये इतरांचं वेगवेगळे राजकीय पक्षाच्या लोकांनी नक्की काय सांगितलंय त्याला मी त्यांना उत्तर द्यायला बांधील नाहीये. आम्ही आज एनडीएमध्ये आहोत. एनडीएतल्या सगळ्या घटक पक्षांनी एकमेकाचा आदर ठेवला पाहिजे एकमेकाला मान दिला पाहिजे एकमेकाला सहकार्य. तुमच्या किती जागेवर दावा आहे आणि ज्यावेळेस एकत्र चर्चेला बसू त्यावेळेस विदर्भात किती अपेक्षा आम्ही एकत्र बसल्यावर सांगू. मी आता काही तुम्हाला सांगायला बसणार भुजबळ साहेब तुम्हीच वेगवेगळे भुजबळ साहेब 4 की 5 किती जागा आहे. भुजबळ साहेब हे आपले राष्ट्रवादीचे प्रमुख एक सहकारी त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. ते पेपरला बातम्या आलेल्या जेवढे शिवसेनेला मिळणार तेवढेच आम्हाला मिळणार असं म्हटलं. इच्छा व्यक्त केली तुम्ही कमळावर लढवणार त्यांना की घड्याळीवर लढवणार. आम्ही राष्ट्रवादीत आहोत. आमचं घड्याळ चिन्ह आहे. तुम्ही कारण नसताना पत्रकार मित्रांना काय 24 तास बातम्या चालवायच्या असतात म्हणून काही विचारत असतात आणि काही म्हणजे अधिकार आहे काय विचारायचा. आम्ही आमच्या पक्षाच्या चिन्हावर जेवढे जास्तीत जास्त उमेदवार लढवता येईल तेवढे लढवण्याचा ठरवलं. शरद पवार म्हणाले की आम्ही शरद पवारांच्या भाषणात अप्रत्यक्ष दावा केला तुम्ही भंडारा गोंदियावर. दावा करण्यात तुम्हाला काय वाईट वाटतं. दावा करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. शेवटी एनडीए ठरवेल ना एकत्र बसू कुठल्या करायच्या काय. यंदाच्या वेळेस तिसऱ्यांदा देशाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना करण्याच्या करता महाराष्ट्रातल्या 48 जागांपैकी जास्तीत जास्त जागा त्या कशा युतीला मिळतील हा आमचा प्रयत्न आहे. तर शरद पवार म्हणतात सुनील शेळके जे आहे मी शरद पवार आहे तुम्ही ओळखत नाही का माझ्या कारण तुम्हाला मी अजून सुनीलशी त्याबद्दल बोललेलो नाही. मी आता प्रेस झाल्यानंतर सुनील शेळकेंशी बोलून काय नक्की वस्तुस्थिती घडलेली आहे त्याची माहिती घेईन आणि मग त्याबद्दल माझं मत. दादा प्रफुल्लभाई ज्या पद्धतीने म्हणाले की फक्त 2 जागावर आम्ही समाधान मानणार विधानसभेत जागा वाढवून बघू. आमच्या पुढे पहिला टप्पा आहे हा लोकसभेचा आहे. लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर 5 महिन्यांनी विधानसभा 5 ते 6 महिन्यांनी त्याच्यावर आम्ही स्टेप बाय स्टेप पुढे चाललेलो आहे. आज आम्ही पहिल्यांदा लोकसभा केंद्रित केलेली आहे. लोकसभेला आम्हाला जास्तीत जास्त खासदार निवडायचे. शिंदे गटाला जेवढी जागा मिळणार तेवढं भुजबळ साहेबांना आम्हाला पण पाहिजे तेवढी मिळणार का. हो भुजबळ साहेबांनी तशा प्रकारची इच्छा प्रदर्शित केली. इच्छा प्रदर्शित करायला प्रत्येकाला अधिकार आहे. फायनल सगळे एकत्र मिळून त्या ठिकाणी ठरवतील. थँक्यू दादा. त्यांना शरद पवार साहेबांनी थेट धमकी दिलेली आहे. शरद पवार सुनील शेवाळेंनी हे विसरू नये लोणावळ्यातला कार्यक्रम शेळके सुनील शेळके आमदार त्यांना आमदार साहेब की माझं नाव शरद पवार आहे हे काही माहिती नाही. मी पहिल्यांदा सुनील शेळकेकडनं विधिमंडळातला आमदार आहे त्यांच्याकडनं माहिती घेईल कारण अलीकडच्या काळामध्ये इतका विपर्यास केला
केला जातो, इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या प्रसिद्ध केल्या जातात. आता मधीच एक बातमी आम्ही वाचली की सागर बंगल्यावर रात्री जेवण झालं. काही जेवण झालं नाही, काही नाही. कारण त्या दिवशी मी आणि रात्री देवेंद्र बरोबरच होतो. म्हणजे इतक्या धादांत खोट्या बातम्या पसरवतात.